सावली साकी आहे गूढ काही सारे भासे आता अनाकलनिया 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 बळीच्या दगडातून रक्त येते, चौथ्या बोटातून. हे तुम्हाला कसं कळलं? मी तिथे गेलो होतो ना. तुम्ही नाईट वॉक करायला जाता का बळीच्या दगडाजवळ? बाळ तू 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 म्हण पोलीस. बाळ पोलीस. तुझं बाळ पोलीस ऑफिसर आहे. बाळ ऑफिसर. मिस्टर जॉनथन हा खुनाचा तपास आहे आणि तुम्ही या खुनातले एक संशयित आहात. व्हॉट? दिस इज अन मर्डर इन्व्हेस्टिगेशन. किंवा गप्प राहून किंवा खोटं बोलून आमच्या तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर हाही गुन्हा तुमच्या विरुद्ध असलेल्या गुन्ह्यांमध्ये जोडला जाईल. इन्स्पेक्टर, इथं आपण माझ्या मुलाच्या मृत्यूबद्दल बोलतो. एका बापाने आपल्या मुलाचा खून केला. एक बाप मुलाला मारण्याची धमकी देऊ शकतो का? एक गोष्ट लक्षात ठेव, जॉनाथन परेरा त्याच्याशी बेईमानी करणाऱ्याला कधीही सोडत नाही, मग तो त्याचा मुलगा असला तरी. येस मिस्टर जॉनथन, सांगा, डिमीच्या मृत्यूच्या वेळी तुम्ही कुठे होतात? मनोरमाला तुम्ही धमकी देण्यासाठी बोलून घेतलं होतं, हे खरं आहे का? किशुकाला प्रभाकर राणेवरती करणी करायला तुम्ही सांगितली होतीत का? राजीव, जोपर्यंत हे तोंड उघडायला तयार होत नाही तोपर्यंत त्यांना कुठेही जाऊ द्यायचं नाही. आणि जर जास्त गडबड केली तर सरळ लॉकअप मध्ये टाक. मिस्टर जॉनथन परेरा, घरी कधी जायचं हे तुम्ही ठरवा. मी काय म्हणतो, मारियाची चौकशी करण्याची खरंच गरज आहे का? गरज आहे. भाऊच्या मृत्यूच्या संशयातून मारियाला सोडण्या इतका पुरावा अजून माझ्याकडे तरी आलेला नाही. अगं, सगळ्या गोष्टी तुला माहित असायलाच हव्या असं नाहीये. कम ऑन दादा, अरे तुला कळत कसं नाहीये? मला सांगती या आडगावात राहायला का आली? अगं अगं म्हणजे कदाचित ना, अगं तिला ना शहरात राहायचं नसेल ना, म्हणून. शहरात राहायचं नसेल तर भारतात अशी अनेक गाव आहेत, मग आपलंच गाव का? तुम्हाला या अपमानाचा जबाब द्यावा लागेल. आहे ओळख? नाही, मी ओळखत नाही त्याला. पण तो तुम्हाला ओळखतो. त्यांनी कबुली जबाब दिलाय की प्रभाकर राणेवर करणी करायला तुम्ही त्याला पाठवा. हे बघा मिस्टर जॉनथन,
अशा क्षुल्लक कारणासाठी मला पोलीस मेथड वापरायला लावू. या फालतू माणसाच्या जबानीवर कोर्ट विश्वास ठेवणार नाही मॅडम. मला या मॅटर मध्ये कोर्टाची गरजच नाही. मी जर गावात असं पसरवलं की प्रभाकर राण्यावर करणी तू केलीस तर गावच तुझा निवाडा करेल, तेव्हा मला खरं सांग, प्रभाकर राणेवर करणी करायला तू सांगितलीस का? प्रभाकरचा आणि माझा वैयक्तिक वाद, त्याचा या खुनाशी काहीही संबंध नाही. जीव घेण्याचा प्रयत्न करण्या इतका? आमच्या दोघांचा वाद आम्हाला चव्हाट्यावर आणायचा नव्हता. प्रभाकरला विचारलं तर तोही हेच उत्तर दे. मनोरमाच्या खुनाच्या दिवशी जिमी गावात असूनही तो गावात नव्हता असं खोटं का सांगितलं? जिमी गावात नव्हता याचा पुरावा आहे आमच्याकडे. तुम्ही पोलिसांना खोटं का सांगितलं? खरं तर त्याबद्दल मला तुमची माफी मागायला हवी. काय की जिमी घाबरला होता आणि इन्स्पेक्टर साप्ते समोर तो बोलून गेला की मी गावात नव्हतो. त्यामुळे मला ते बदलता येईल आणि मला कल्पना नव्हती की एवढ्याच्या छोट्या गोष्टीमुळे कदाचित या एका खोट्यामुळे त्याचा जीव गेला. काय? हो, मर्डर पॅटर्न हेच सांगतो. बाय द वे, तुम्ही तुमच्या मुलाला मारण्याची धमकी दिली, त्याचं काय? काय मॅडम, मी तुला मारीन, मी तुझा खून करीन असं आपण अनेक वेळा म्हणतो, पण याचा अर्थ आपण खरंच मारत किंवा खून करत नाही. आणि डिमीच्या बाबतीतला प्रॉब्लेम काय होता माहितीये? डिमीला कुठल्याही गोष्टीत पुश केल्याशिवाय तो कुठली गोष्ट करतच नाही. म्हणजे अभ्यास करताना सुद्धा त्याला गिफ्टचं आमिष द्यावं लागतं. म्हणजे मी हे काम करणार नाही, मला जमणार नाही, मी कारखान्यात जाणार नाही, अशा सगळ्या गोष्टींमुळं मला त्याला वेळोवेळी पुश करावं लागायचं. टीमी फॅक्टरीतलं कुठलंच काम करायला नाही म्हणत होता. आणि या वयात मुलगा बिझनेसकडे लक्ष देत नसेल तर बापाने काय करावं? या वयात आमिषाचा उपयोग नसतो, दमच द्यावा लागतो. अहो, टीमीला आईबा बनून वाढवलंय मी. वयात आलेला मुलगा आपला ऐकत नाही हे कळण्याचं दुःख तुम्हाला मूल झाल्याशिवाय नाही कळणार. जा तुम्ही. हो, पण गावाबाहेर जर जायचं असेल तर पोलीस स्टेशनला सांगून जा. हॅलो. बकुळा कोरलाईत राहायला का आली हे कुणालाच माहित नाही. मला माहितीये. नील, हो. तुला कसं माहित? आत्या ती जेव्हा गावात आली ना तेव्हा आपल्या हॉटेलमध्ये कामाला होती, त्यामुळे काकाच्या आणि माझ्या संपर्कातच जास्त होती. संपर्कात असली म्हणून एखाद्या व्यक्तीला इतकी खाजगी माहिती अशी सहज देणं? सहज नाही, सहज वेळच तशी होती. काका गेला ते दिवस सगळेच दुःखात आणि शॉक मध्ये होते. अरे पण अशा वेळी तिने तुला हे सगळं सांगितलं? हो बाबा, तुम्हाला आठवतंय काका गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही मला हॉटेलचं काम शिकवायला सांगितलं होतं. त्या दिवशी जेव्हा मी हॉटेलवर गेलो ना तेव्हा बकुळा, तू अजून इथेच? अजून घरी नाही गेलीस? नाही, हॉटेलच्या आवरावर करत होते. सगळं रजिस्टर मध्ये लिहून ठेवलं पाहून. किती कामं करतेस तुझी नसलेली देखील? काम काम असतं आणि भाऊ गेल्यानंतर सगळी जबाबदारी तुझ्या एकट्यावर आली. आणि मी जर हे माझं काम नाही असं म्हटलं तर मग नाती कशाला जपायची? अगं पण किती रात्र झालीये. आता थांब इथे. असं याची म्हणाली होती ना, उशीर झाला की जाऊ नकोस म्हणून. एक काम करतो, आज आत्याच्या रूम मध्ये नको,
आज नको. तशीही उर्मी फार अस्वस्थ आहे. भाऊच्या मृत्यूचा तपास करण्याचा हट्ट धरलाय, पण काही मिळत नाही. आणि नाही म्हटलं तरी परक कुणी जर खोलीत असेल तर झोपही येत नाही. ती हत्या पण ना, नको तो हट्ट धरून बस. या भानगडीत पडायला कोण सांगतं काय? अरे तिच्या या अशा वागण्यामुळे आजी आजोबांना किती त्रास होतो. प्रत्येक माणूस स्वतःला पटेल असंच वागत असतो. इतरांना जे हट्ट वाटत असते ते त्याच्यासाठी जगण्याचा आधारही असू शकतो. बकुळा, तुला कधीच कोणातच कोणतीच चूक दिसत नाही का? चूक बरोबर हे ज्याचं त्यांनीच ठरवायचं. मला सांग, तूही कधी असा हट्टाने वागला असेल जे तुझ्या घरच्यांना चुकीचं किंवा वेडेपणाचं वाटलं असेल? म्हणून इतरांना समजून घ्यायचं असतं. कुठे शिकलीस हे सगळं? आश्रम. अनाथ आश्रमात वाढल्यामुळे समजूतदारपणा हा शिकावाच लागतो. कारण तिथे हट्ट पुरवायला आई वडील आणि आजी आजोबा नसतात. खरंय तुझं. मी माझ्या आईला कधीच पाहिलं. वडील असूनही नसल्यासारखेच होते. माझ्या काकाने मला वडिलांची कमतरता कधीच जाणवू दिली नाही. आणि आजी आजोबा त्यांनी तर माझे लाडच पुरवले. पण म्हणूनच हा पोरकेपणाची झळ मला तुझ्या इतकी कधी बसली नाही. तुला कधी नाही वाटलं तुझ्या आई वडिलांना शोधावं असं? का नाही वाटणार? जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून प्रत्येक आनंदाच्या आणि दुःखाच्या प्रसंगात वाटलं. जशी मोठी होत गेले तसं आई वडिलांचा शोध हेच आयुष्याचं ध्येय झालं. त्यासाठीच तर इथे आले. तुझा शोध नक्की पूर्ण होईल बकुळ. आयुष्यात कधी कधी आपल्याला आपली दुरावलेली माणसं नक्की सापडतात. आजच मला माझे वडील सापडले. तुलाही तुझे वडील नक्की सापडतील एक दिवशी. आई वडिलांना शोधणं हे तिच्या आयुष्याचं ध्येय आहे. मारिया तिच्या आई वडिलांना शोधायला इथे आली आहे, कोर्लाई सारख्या लहान गावात. त्या बकुळाने मला रघुनाथच्या नाण्याचा फोटो दाखवला. नाण्याचा? हो. 25 वर्ष जुना? हो रे विश्वनाथ, याचा अर्थ बकुळा तीच मुलगी. नील, तू तिला विचारलं नाहीस की ती इथेच का आली? नाही, मला काही गरज नाही वाटली. गरज नाही वाटली? नील, अरे जरा डोकं चालवायचं होतं ना. तिला विचारायचं की इथेच का. त्या ठिकाणी अक्कल पातळत असतो तिथे विचारायला हवं. तिथे तुला मला ना तुझ्यासारखं जिथे तिथे असं तपास नाही करतायत आणि मला त्याची गरजही नाही वाटत. बघ, मी समोरच्या माणसाशी माणूस म्हणून वागतो, क्रिमिनल म्हणून नाही. आजकाल ना याला जरा काही बोललं की राग यायला लागलाय. अगं मोठा झालाय तो, आणि ह्या वयात. दादा, आपल्या गावात कुणी मुलगी सोडून दिल्याचं तुला काही आठवत आहे? म्हणजे बघा, बकुळा साधारण माझ्याच वयाची असेल, कदाचित माझ्यापेक्षा थोडी लहानच असेल. म्हणजे तुला आठवायला काहीच हरकत नाही ना? हा, म्हणजे नाही ग, मला खरंच काही आठवत नाही. डिमीच्या मृत्यूनंतर बळीच्या दगडातून आलेलं रक्त पाहायला तुम्ही दगडाजवळ गेलात. तिथे तुम्हाला जनक्का दिसली. तुम्ही तिला कसं ओळखलत? बोला कोरगावकर, बोला मिस्टर कोरगावकर. तुम्हाला फार घाई होती ना? हे बघा इन्स्पेक्टर, मी भानामती, करणी या असल्या प्रकारांचा अभ्यास करण्याकरता या गावात आलो. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकारांशी संबंधित असलेल्या लोकांना मी भेटणारच. तसंच किशोकालाही भेटलो. म्हणजे बघा, बकुळा साधारण माझ्याच वयाची असेल, कदाचित
माझ्यापेक्षा थोडी लहानच असेल. म्हणजे तुला आठवायला काहीच हरकत नाही ना. हा म्हणजे नाही ग, मला खरंच काही आठवत नाही. आणि अशा गोष्टी गावात थोडीच कोणी उघडपणे बोलणार. तेही बरोबरच आहे म्हणा. पण आपल्याला कसं कळणार? मारिया ख्रिश्चन आहे आणि म्हणूनच मी आणि अविनाशने तिची खोली तपासली होती तेव्हा बकुळाच्या घरामध्ये हा जीजसचा फोटो काय करतोय? तेव्हा मला तिच्या खोलीत टॅबही सापडला होता. अविनाशने तिला सोडून देण्याचं कारण सांगितलं होतं की काय म्हणून तुझ्या बकुळाला सोडून दिलं? हाती आलेल्या पुराव्यांच्या. म्हणजे अविनाशला माहित होतं की बकुळा इन्स्पेक्टर आणि ही गोष्ट त्यांनी माझ्यापासून लपवून ठेवली. गुरुबी जाऊ दे तो विषय. कशाला मागे लागतेस या सगळ्यांच्या? दादा, आपल्या गावामध्ये ख्रिश्चन फॅमिलीज मोजून 2-4च आहेत. त्यातली एक जॉनेथनची फॅमिली. पण डिमीची आई त्याच्या लहानपणीच वारली. म्हणजे त्याला आणखीन एखादं मूल असण्याची शक्यता नाही. फर्नांडिसची फॅमिली. अगं पण मारिया हे तिचं नाव आहे म्हणून ती ख्रिश्चनच असायला पाहिजे असं नाहीये. अगं ती अनाथ आश्रमात राहिलीये. त्यांनी दिलं असेल ना तिला हे नाव. येस, हे पण होऊ शकतं. पण मग मारिया डिसूजा कोणाची मुलगी आहे? कधी येणार तुमच्या इन्स्पेक्टर बाई? येऊन अर्धा तास झाला मला. मिस्टर प्रताप कोरगावकर, कोणी हॉस्पिटलमध्ये आहे का? काय? नाही, तुमची फार घाई दिसते म्हणून विचारलं. हे बघा पोलीस. जनका कशी दिसते हे तुम्हाला कसं कळलं? जनक? डिमीच्या मृत्यूनंतर बळीच्या दगडातून आलेलं रक्त पाहायला तुम्ही दगडाजवळ गेलात. तिथे तुम्हाला जनका दिसली. तुम्ही तिला कसं ओळखलत? बोला कोरगावकर, बोला मिस्टर कोरगावकर. तुम्हाला फार घाई होती ना? हे बघा इन्स्पेक्टर, मी भानामती, करणी या असल्या प्रकारांचा अभ्यास करण्याकरता या गावात आलो. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकारांशी संबंधित असलेल्या लोकांना मी भेटणारच. तसंच किशोकालाही भेटलो. त्यावेळेस तिने तिच्या आईचा, जनकाचा आधीचा फोटो दाखवला होता. एकदा फोटो पाहून तुम्ही तिला सहजच ओळखलत? नाही, म्हणजे तिने जो फोटो दाखवला त्या फोटोवरून मी एक फोटो काढून घेतला, कारण मला माझ्या पुस्तकात छापायचा होता. हवं तर तुम्ही विचारा ना किशोकाला, तुमच्या ताब्यात आहे ती. किशोकाला काय विचारायचं आहे हे आम्ही ठरवू. तुम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. मी तोच प्रयत्न करतोय. जनकाचा फोटो. जनकाचा फोटो? तुम्ही म्हणालात ना, तुम्ही जनकाच्या फोटोचा फोटो काढला. तुमच्या मोबाईलमध्ये असेल, दाखवा. नाही नाही, तो मी माझ्या मोबाईलमध्ये नव्हता काढला. मी माझ्या कॅमेऱ्याने काढला होता तो फोटो. हवं असलं तू मला आणून दाखवू शकतो. आणून दाखवा. जनकाचा तुम्ही काढलेला फोटो आणून दाखवा. आणताय ना? अहो, मला तो फोटो आत्ताच्या आत्ता हवाय. हो नाही, हे बघा, काही कारण सांगू नका. तो फोटो महत्वाचा आहे, जनकाचा आहे तो फोटो. आता हे बघा, त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही. उगाच त्यात नको त्या भानगडीत तोंड खुपसू नका. हा, मी आत्ताच्या आत्ता येतोय तो फोटो न्यायला. ठीक आहे. अरे नमस्कार. अरे कसं आहे स्नील? बरं आहे. तू इकडे कसं काय? मी ते तुला त्या नवीन इन्स्पेक्टर बाईने बोलवलं वाटतं. असं काय बोलताय? आपण ओळखत होतोच की त्यांना. काय ना नील, आपण जिला ओळखत होतो ती बकुळा होती. आता ती इन्स्पेक्टर मारिया डिसूजा आहे. काय एवढं आहे तिचं? काय करणार?
तिथं पोस्टवर बसला ना माणूस की असू दे. बर तू कसं काय इकडे, काय झालं? ते ते हॉटेलमध्ये ब्लास्ट झाला ना म्हणून बोलवलंय मला. हो हा. नाही नाही, ठीक आहे, जा जा जा, लवकर जा, नाही तर उगाच ती वैतागायची तुझ्यावर पण. हो नाही येतो मी. दीपा, काल तुम्ही किशुकाचं सामान आणलं ते कुठे? मॅडम ते लॉकर मध्ये ठेवलंय आणि त्याचं लिस्टही मी बनवली. ही बघा. ओके, ते सामान घेऊन. मॅडम पण मला इथे कुठलाच आणि कोणाचाही फोटो नाही सापडला. तुम्ही त्या ठिकाणी नीट चेक केलं? हो मॅम, अगदी कानाकोपऱ्यात चेक केला पण मला कोणाचाही फोटो नाही सापडला तिथे. आता प्रतापचं स्टेटमेंट फक्त किशुकाच कन्फर्म करू शकतो. पण किशुक्का आहे कुठे? तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, माझ्याकडे बघ. अगं काही दिवसांपूर्वी तू मला तुझं कुंकू करायला तयार झाली होतीस, आज म्हणतेस की त्या विकासला एक संधी द्यायला हवी. लग्न झालेल्या बाईची उतरवड तुला नाही कळायची नाही. अरे मन किती ओढ करत असला ना तरी जगाचे काही नियम पाळावेच लागतात. मग तू बस जगाचे नियम पाळ. तर मी माझ्या जबाबदाऱ्यांमधून मी कसा मोकळा होईल याचा प्रयत्न करतो. कसल्या जबाबदाऱ्याने? हॉटेलचं जवळपास सगळं काम मी बाबांवर सोपवतो.